आपले स्वागत आहे. महालक्ष्मी सरस 2025 ग्रामीण महिलांचा सन्मान हे प्रदर्शन 3 भागात विभागलेलं आहे. या प्रदर्शनाचे 1 आणि 2 हॉल आहेत, ते माझ्या डाव्या बाजूला आहे. हॉल नंबर 3 जो फूड कोर्ट आहे तो माझ्या उजव्या बाजूला आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकतात खूप मोठा हॉल आणि स्टेज आहे, जिथं काही प्रोग्राम्सचे आयोजन करण्यात येणार आहे. हे देशातलं सर्वात मोठं ग्रामीण प्रदर्शन मानलं जातं. या प्रदर्शनामध्ये 500हून अधिक स्टॉल्स आहेत, 100हून अधिक फूड स्टॉल्स आहेत. चला तर मग आपण बघूया. महाराष्ट्र सरकार आयोजित हे प्रदर्शन 2003 पासून स्टार्ट करण्यात आलेले होते. ये मिट्टी और स्टोन को पाउडर करके बना हुआ है। इस स्टोन का नाम है सर्पेंटिनाइट स्टोन और क्ले मिक्स करके बना हुआ है। नेचुरल है, ब्लैक, कोई कलर या पेंट नहीं होगा इसमें। इसमें खाने से डाइजेशन के लिए अच्छा रहता है, हेल्थ के लिए अच्छा रहेगा। और इसको आप गैस पे भी रख सकते हैं, डायरेक्टली माइक्रोवेव में भी रख सकते हैं। ये चाय बनाने के लिए है और मेरे पास सर्विंग के लिए है, कोस्टर भी है और बहुत सारे डिफरेंट आइटम है। और ये कैंडल स्टैंड है, दिया दी है सर्विंग पर्पस के लिए। ये देखो बहुत अच्छा है। घर में कोई मेहमान आया तो इसमें आप कुछ रख सकते हैं, जैसे कि सब्जी है, दाल है, इसमें सर्व कर सकते हैं। 50 का है और ये 300 का है, 250 का है, 650 का है, अलग अलग प्राइस है। ये पूरा हैंडमेड है ना, इसलिए थोड़ा महंगा होता है और नेचुरल है, ब्लैक, कोई कलर या पेंट नहीं होगा इसमें। मेरा स्टॉल नंबर है B99 B99। नमस्ते, माझं नाव गौरी शाहू दांडे, जिल्हा चंद्रपूर। इथलं आमचं रेडी टू यूज प्रीमिक्स आहे, मसाल्याचं प्रीमिक्स आहे। हा जो आहे हा मंचुरियन मसाला, आपण याचे प्रत्येक प्रकारचे भाजीपाल्यामध्ये बनवू शकतो। हे डेमो आहे टेस्ट साठी, हा फ्लावरचा बनवलेला आहे। हा नॉनव्हेज फिश फ्राय, चिकन फ्राय हा मसाला आहे। याच्या आपण हा पण इन्स्टंट आहे, मिक्स करायचं आणि फ्राय करायचं। घरचं कुठलंही काहीही टाकायची गरज नाहीये, रेडी टू यूज आहे। लसूण, अद्रक, मिरची काही टाकायची सगळं मिक्स आहे, सर्व मिक्स आहे याच्यामध्ये। प्रत्येक प्रकारचा भाजीपाल्यामध्ये बनवू शकतो, पनीर पण तळू शकतो आपण, याच्या सोया पण बनवू शकतो। तिचं पॅटर करायचं, हलकंसं पाणी, म्हणजे जेणेकरून त्या भाजीला लागलं पाहिजे एवढंच पाणी टाकायचं। बरं। आणि नॉनव्हेजचं जेव्हा बनवतो त्यावेळेस पाणी टाकायची आवश्यकता नाही, कारण धुतल्यानंतर त्याला पाणी राहते। हे असं तयार होतं। हा, असं टाकू का थोडं। A94 स्टॉल नंबर, ईश्वरी उत्पादक गट। त्यांचा आनंद आनंद होऊ दे, मुंबईकरांचा भंडार भरू दे, महालक्ष्मी सरसला आले त्यांचा आनंद त्यांच्या आवडीने वासुदेवाला बांधले। नमस्कार मॅडम, माझं नाव श्रद्धा मयूर कदम आहे। माझ्या गटाचे नाव सावली स्वयंसहायता समूह आहे। हा माझा प्रोडक्ट आहे, सोलापुरी बाजरीची कडक भाकरी आहे, हे ज्वारीची कडक भाकरी आहे, हे नाचणीचे पापड आहेत, हे उडीद पापड आहेत, हा, हे खारवडी आहे, हे तिळाचे लाडू, हे कुरवड्या, लोणचं, परत कैरी, चिंच, परत वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत। हे काय लाडू? तिळाचे लाडू आहेत, तिळाचे। हा, हे करंज आहेत, हे उडीद पापड आहेत। उडीद पापडची काय किंमत आहे? त्याचे 80 रुपये प्राइस। 80 रुपये। नमस्कार, माझं नाव वंदना प्रभाकर पाटील, पळसखेडा, बुद्रुक तालुका, जामनेर। महालक्ष्मी सरस मध्ये माझा स्टॉल नंबर B168 आहे आणि माझे सर्व सोलार डिहायड्रेट केलेले फळं, भाज्या, पावडर, फ्लेक्स, सर्व मोरिंगा पावडर, कढीपत्ता, बीट, रेडी टू ईट शेवभाजी, खास खानदेशी डाळ गंडोरी शेवभाजी आणि ठेचा पण उपलब्ध आहे। ओनियन फ्लेक्स, लिंबू क्रश, लोणचे, भाजणी चकली आणि मिलेट्सचे बिस्किट्स पण आमच्याकडे उपलब्ध आहेत।
मला नुकताच माननीय प्रधानमंत्रीजींच्या हस्ते लखपती दिदी हा पुरस्कार मिळाला. माझं नाव पुष्पलता पाटील. माझ्या प्रोडक्टचं नाव केश कांचन हर्बल हेअर ऑइल. माझा स्टॉल नंबर आहे आणि त्याचे असे फायदे आहेत की केस गळायचे थांबतात, कोंडा नाहीसा होतो, त्यात केस दाट होतात, जाड होतात आणि केसांमध्ये स्किनला इन्फेक्शन असलं तर ते बरं होतं. तर तुम्ही नक्की जरूर आमच्या स्टॉलला येऊन भेट द्या. विश्वास तुमचा, खात्री आमची. नमस्कार, मी भाग्यश्री मंदार जाधव. मी वायू ओझरडे येथून आलेले आहे. माझ्या बचत गटाचं नाव वाल्मिकी महिला स्वयंसहायता समूह. मी गव्हाची कुरडई प्रॉपर आपण गव्हाची कुरडई पारंपरिक पद्धतीने चीक वगैरे काढून करतो. बटाटा पापड, बटाटा आणि साबुदाणा मिक्स असतो ह्याच्यात. हा तांदूळ पापड, नाचणी पापड आणि फ्लेवरच्या शेवया आहेत. त्याची टेस्ट पण आणि स्मेल पण येतो. मँगो, पायनॅपल, बटरस्कॉच आणि चॉकलेट असे 4 प्रकारचे फ्लेवर आहेत. आणि रवा शेवई, गहू शेवई. गहूची थँक्यू. त्याची काय किंमत आहे गहू शेवायची? गहू शेवईची 150 रुपये आहे. 150. नंबर माझा A91 आहे. माझं नाव पुष्पा अशोक गोरे आहे. स्टॉल नंबर 110 आहे. हा महाराष्ट्राचा फिरता नकाशा आहे. 36 जिल्ह्यांची माहिती आहे. वाव. हा, आता नाशिकवर ठेवला तर नाशिकचे पिके, पर्वते, किल्ले, लेण्या, साक्षरता, नद्या, हवामान अशी ही नाशिकची माहिती येते. परत आपण याच्यावर ठेवला रत्नागिरी, तर रत्नागिरीची पण माहिती, अशी 36 जिल्ह्यांची माहिती येते. फिरता नकाशा आहे. छान. हो, असं तुम्हाला ज्याची माहिती हवी आहे ते माहिती होऊन जाते. हा पण असाच फिरता नकाशा आहे. आणि हा केमिस्ट्रीचा आहे, एलिमेंट्स. हा हा. हा पण फिरता नकाशा फिरता आहे. नकाशा. हो, त्याचा पण तसाच फिरता नकाशा आहे. जगाचा पण आहे. हा जगाचा पण आहे. किंमत काय याची? एकाची 60 रुपये आहे, पण तिन्ही मिळून आपण 150 ला 3 देतो. 150 रुपयाला 3. हा. मी सौ शुभांगी नितीन डेरे, मुक्काम पोस्ट वेळे, तालुका वाई, जिल्हा सातारा. आमचा विठाई स्वयंसहायता समूहाची मी अध्यक्ष आहे. तर आमच्याकडे बघा 5 प्रकारच्या चटण्या आहेत आणि 2 प्रकारची बर्फी आहे. ओल्या नारळाची, साखरेची आहे. तसेच ज्यांना साखर खायची नाही त्यांच्यासाठी गुळाची. सेंद्रिय गुळाची सुद्धा बर्फी आपल्याकडे आहे. तसेच जवस, हल्ली लहान मुलं वगैरे जवस खात नाहीत तर आम्ही जवसाचे लाडू आहेत. तसेच ड्रायफ्रुट्सचे लाडू आहेत आणि खजूर शेंगदाणा. खजूर मुलं खात नाहीत घेऊन, त्याच्यामुळे आम्ही खजूर शेंगदाण्याचे लाडू स्पेशल बनवलेत. लाडू पटकन खाऊ शकतात. येस, लाडू पटकन खाऊ शकतात ते. आणि चटण्या वेगवेगळ्या प्रकारच्या केले, जवसाचे, कडीपत्ता आहे, कारळाचे आहे, शेंगदाणा आणि सफेद तिळाची देखील चटणी आपल्याकडे ठेवलेली आहे. सगळं होममेड आहे आणि हायजीन ची आम्ही काळजी घेऊन केलेलं आहे. याची काय प्राइस आहे कढीपत्ता चटणीची? 60 रुपयाचं पॅकेट आहे, 60 100 रुपयाचं. ग्रॅमचं. पॅकिंग पण छान केलंय तुम्ही. थँक्यू. तसे आपण लावू शकतो. नमस्कार, माझं नाव अक्षता आनंद कदम. मी सावंतवाडी तालुक्यातून सांगली गावातून आले आणि आमचे बांबूचं प्रोडक्ट आहे. हे बांबू पासून आहे बनवलेलं. हा, हे सगळं बांबू पासून बनवलेलं छान. आहे. आणि स्वतः हे हाताने- कशापासून आहे? हे सुपारीच्या सोप असतं ना, त्याच्यापासून सुपारीच्या याच्यापासून. हा, झाडापासून बनवलेलं आहे. सुंदर. आणि या सगळ्या बांबूपासून आणि स्वतः हाताने बनवलेले आहे. याची किंमत काय? ह्याचे 150 रुपये आहे. 150 हा, रुपये. मोठेवाले. आणि हे छोटेवाले 100 ला आहे. 100 हा, रुपये. त्यात 5 पीस आहे. प्रत्येक सेट मध्ये 5 आहे. याची काय किंमत आहे? 150 रुपये. 150 रुपये. याची 400 रुपये आहे. 400 रुपये. हे बांबू पासून आहे ना? हा, हे 200 रुपये. 200 रुपये. ह्याचे 500 रुपये किंमत आहे. पुन्हा हे 300 रुपये आहे. सुपर 400, 500, 600 असं आहे. नमस्कार, माझं नाव सौ मनीषा गिरधारी शेंडे. मी कृषी सखी म्हणून उमेद अभियानात काम करते आणि माझ्या गटाचं नाव आहे आस्था स्वयंसहायता समूह. त्या अंतर्गत आम्ही कोसा करवती साड्यांचा आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये मोहाडी तालुका आहे आणि आंधळगाव या ठिकाणी करवती साड्या हँडलूम द्वारे तयार केल्या जातात. आणि करवती. हा, करवती, गंगा जमुना बॉर्डर ह्या साड्या आहेत आणि कापड पण तयार केला जातो. वेगवेगळ्या प्रकारचे शॉल पण आहेत. हा, शॉल आहेत. हा कोणत्या प्रकारे? हा कॉटन मिक्स आहे. कॉटन. कॉटन मिक्स आहे.
आमचा स्टॉल नंबर आहे A96. सर्वांनी अवश्य भेट द्या एकदा. माझं नाव अनिता बाळू पवार. इथे आम्ही सगळं हाताने बनवलेले आहेत प्रोडक्ट. बॅगी वगैरे आहेत हँडवर्किंगच्या आणि मायक्रोमचे पण झुले वगैरे आहेत. स्टॉल नंबर 97. हे तोरण केवढ्याच आहे? हा 150. 150 रुपये. याची काय किंमत आहे? 1900. 1900. मुक्ताई बचत गट आहे. आम्ही भुसावळचे आहे. रत्ना गणेश नाव आहे माझं. आणि हे सगळं पूर्ण प्रॉडक्ट गाईच्या शेणापासून बनवलंय. हे लांब धूप आहेत, मोदक धूप आहेत, सेंटेड गौर आहेत, हवन कप पण आहेत. हे मोदक? हो, मोदक धूप आहेत. मोदकच्या आकाराचे धूप? हो, मोदकच्या आकाराचे धूप आहेत. सेंटेड गौर आहेत छोट्या छोट्या. सेंटेड गौरी. सगळं गाईच्या शेणापासून? सगळं गाईच्या शेणापासून बनवलंय. जपमाळ वगैरे सगळं. जपमाळा इकडे, ही पण गाईच्या शेणापासून बनवलेली आहे. पुळून आलोय, उद्योगिनी बचत गट. आणि ही सगळी हँडमेड ज्वेलरी आहे, हाताने बनवलेली आहे. बचत गटातील महिला सगळं बनवतात हे ज्वेलरी. युनिक पीस आहे हा, 1500चा आहे. आणि आमचे सगळे ज्वेलरी ही एकदा बनल्यानंतर रिपीट आम्ही करत नाही. जी चालते तीच रिपीट करतो. अदरवाईज प्रत्येक डिझाईन ही वेगवेगळी आहे. त्या तिथे समोर अमृतात आपण आहे युनिक पीस. याची काय किंमत आहे खणाची? याची 1200 रुपये. 1200 रुपये. नमस्कार, माझं नाव शबाना मैनादीन तांबळी. मी अक्कलकोट तालुक्यातील गावाचं नाव उडगी. हे माझं सगळं हँडवर्क आहे मॅडम. सगळं घरीच बनवते मी. महिलांना पण काम देते. याची किंमत काय आहे? ही 1200 रुपये. 1200 रुपयाची. 800 रुपये आहेत, छोटी 400 रुपये आहेत. याच्यामध्ये साईज आहेत वेगवेगळ्या? हा आहेत ना, बघा तिथे छोटे मोठे. नमस्ते, माझं नाव आहे सरिता राजेश वारके. मी आहे गडचिरोली जिल्ह्याची वासाडा गाव. सागाच्या वस्तू आहेत आमच्याकडे. जसं कासव आहे 50 रुपयापासून सुरू होत आहे तर 3000 पर्यंत आहे. आणि वस्तू आहेत शोकेसचे, चिमणीचं झाड आहे, बंडी आहे, पेनी स्टँड आहे मच्छीचं, छोटे कासव आहेत, किचन आहे, सोप सुपारीचा डब्बा सुद्धा आहे. आणि आम्ही खेडेगावातून आहे, आम्ही स्वतःच बनवते हाताने. माझी ताई आता बनवून राहिली आहे. पॉलिश वगैरे व्हायचं आहे. आम्ही इथंच तयार केलं आणि इथंच मांडलं. चिमणीचं घरट पण आहे छान. चिमणीचं घरट पण आहे, विठ्ठू पण आहे. त्या तोंडात मिरची ठेवली आहे. गरुडाचं आहे, तो पृथ्वीवर बसला आहे. आणि हा बघा सोप सुपारीचा डब्बा आहे. कासव म्हणजे शोप सुपारीचा डब्बा आहे. कासव म्हणजे हा पेनी स्टँड आहे. आणि तितलीचा पण आहे, चिमणीचा पण आहे, बंड्या आहेत छोट्या छोट्या. 1000, 500, 200, 250 पासून सुरू होत आहेत. याची काय किंमत आहे? त्याची आहे ताई 2500 रुपये. 2500 रुपये. हो. सागवान मध्ये आहे. सागवानचं साहित्य आहे. वा, हे आता काम सुरू आहे हो, वाटतं. इथं फिटिंग करताना आम्ही तिथून आणणं नाही होत ना. हो. नमस्कार, माझे नाव आहे संजोगिता रोशन गजबी आहे. मी गोंदिया जिल्ह्यावरून आली आहे. आणि माझ्या गटाचं नाव आहे लावण्य. आणि माझ्या प्रोडक्टचं नाव आहे नऊवारी साडी. याच्यामध्ये 2-3 पॅटर्नच्या माझ्याजवळ नऊवारी आहे. हे लहान मुलींच्या 1000 पासून स्टार्ट आहे प्राइस. आणि मोठ्या बायांचे 2000 पासून प्राइस आहे. 2000. हो, याच्यामध्ये 2-3 पॅटर्न्स राहतात. राजलक्ष्मी, शाही मस्तानी, नऊवारी. आणि 2 तासात आम्ही इथं तयार करून पण देत असतो. आणि स्टिचिंग चार्जेस काय आहे? स्टिचिंग चार्जेस आहे 700 रुपये. 700 रुपये. लक्ष्मी, राजलक्ष्मी. हे शाही मस्तानी. शाही मस्तानी. काय किंमत आहे याची? याची 2000 रुपये आहे. म्हणून माझं नाव माधुरी मनोज बोरकर आहे. मी रामटेक तालुका नागपूर जिल्ह्यावरून आली आहे. आणि आमचे हे होममेड आहे. नागरत्न निम सोप आहे. याच्यामध्ये ग्लिसरिन, गुलाबजल, कोकोनट ऑइल आणि कडुलिंबाचं अर्क आहे याच्यामध्ये. आयुर्वेदिक आहे. हो, आयुर्वेदिक आहे, होममेड. हा कोणता आणि आहे? हे चेहऱ्यासाठी खूप छान आहे. आणि गोट मिल्क आहे मॅडम, बकरीच्या दुधापासून. आणि याच्यातही तेच आहे, ग्लिसरिन, गुलाबजल. आणि हे पण खूप छान आहे.
हे ही मुलतानी आहे, मुलतानी माती. वा हे छान. स्किन साठी एकदम हो, छान. हो. वांग वगैरे पण जाते त्याच्याने. हो का. आणि हनी आहे. हनी. हा. आणि डिशवॉश आहे, ऑर्गॅनिक डिशवॉश. डिशवॉश. हा. भांड्यासाठी जुने भांडे पण छान चकचकत. याची काय किंमत आहे? यांची अर्धा लिटर 80 रुपये. 80 रुपये. हा. काय रोज. रोज. हा. गुलाब. याची किंमत काय? याची किंमत 80 रुपये. 80 रुपये. आणि हे ॲलोवेरा आहे. ॲलोवेरा कोरफड ज्याला म्हणतात. कोरफड. हो हो. हे पण छान आहे खूप. नमस्कार, मी दीक्षा पटसाळगे लातूरवरून येथे आलेली आहे. तर आपल्याकडे प्रोडक्ट्स आहेत. गोदडी आहे, कॉट सेट आहे, बेबी क्विल्ट्स आहे. ही कॉट सेट आहे, ही म्हणजे लहान बाळाला खेळण्यासाठी बनवलेली आहे. ही आपली महाराष्ट्रीयन डॉल आहे. ही एकदम गुबगुबीत आहे. कारण याचा मागचं रिझन हे आहे की हिच्याकडे बघून आपल्या लहान मुलींनी जेवण केलं पाहिजे आणि हिच्यासारखं तिने बनलं पाहिजे, याच्यासाठी ही बनवलेली आहे. आणि ही आपली बाज, पारंपरिक बाज आहे. ही छान. जुने जे वेस्टेज कापड असतं या गोधड्या बनवून उरलेलं आहे, त्याच्यापासून हा फ्रेम बनवला आहे. सुंदर. आणि हा म्हणजे पाळणा आहे आपला. आणि ही आपली गोधडी आहे, पूर्ण हे हाताने बनवलेली आहे. 3 लेअर येतात त्याच्यामध्ये. आणि हे हँडमेड आहे, पूर्ण नवीन कॉटनचं कापड आहे. याच्यामध्ये जुनं काहीच नाहीये. आणि ही दोन्ही सीझन मध्ये आपण युज करू शकतो. ही उन्हाळ्यामध्ये एकदम थंड असते आणि हिवाळ्यामध्ये गरम असते. याची साईज आहे 5 बाय 7 फूट आहे. 5 बाय 7 फूट सिंगलची साईज आणि डबलची जी आहे 7 बाय 7 फूट. आता याची किंमत काय आहे? याची किंमत आहे 1800 रुपये. 1800 रुपये. पूर्ण हाताने बनवलेली आहे. सुंदर. याच्यामध्ये आपण हे लहान बाळाच्या गोधड्या पण बनवतो, म्हणजे बेबी क्विल्ट लाईक दुपट हे असं. पूर्ण हे नवीन आहे, एकदम चांगलं आहे. म्हणजे लहान मुलांना वापरण्यासाठी आपण गिफ्ट पण देऊ शकतात. हे गोधडी मऊ पण आहे एकदम. हो, एकदम मऊ आहे. हे पाहू शकतात. हे योगा मॅट्स आहेत. हे असे योगा मॅट. योगा मॅट आहे. हे असे एक पारंपरिक ट्रॅडिशनल लुक दिलाय या योगा मॅटला आम्ही. पॅच वर्क. हा, ही कंची आहे अशी, म्हणजे आजीचा बटवा आहे. वा. हा आजीचा बटवा आपण 1 साइड पर्स म्हणून पण असं यूज करू शकतात. हे पहा, असं यूज करू शकतात असं. आम्ही नाशिक जिल्ह्यातून आलेलो आहोत, दिंडोरी तालुका. माझं नाव नलिनी प्रवीण गांगोर्डे. नंबर 62 आहे. आमचं हे सगळं प्रोडक्ट आम्ही हे घरी हाताने बनवलेलं आहे. हे जे आहे हे आपलं खणाची चोळी असते, खणाची साडी असते, त्या साडीपासून आम्ही हे प्रोडक्ट सगळे बनवलेले आहे. तसेच ही मिरी पिन ही पण खणानीच बनवलेली आहे. हे रेशमचा जो धागा असतो त्या धाग्यापासून आम्ही बांगडी तयार केलेली आहे. सुंदर. आणि हे पण सर्व हातानेच बनवलेले. जे आपण गिर गाईचं तूप म्हणतो ना, ते गिर गाईचं तूप आहे. हे काय भाव आहे तूप? तूप हे 600चा अर्धा किलो आहे. 600 रुपयाचा अर्धा किलो. हो. आणि शेवया आहे प्युअर, आपले गहू राहतात ना, त्या गव्हाच्या शेवया आहे. गव्हाचीच ही कुरडई आहे. छान. गव्हाची कुरडई. परत हे मिक्स डाळींचे वडे. मिक्स डाळींचे. हो. हे बाजरीचे वडे. बाजरीचे. हो. हे तांदूळ पापड. छान. हे नाचणी पापड. हे ज्वारीचे पापड. हे साबुदाणाचे पापड, साबुदाणा बटाट्याचे पापड. ही खारोडी, गव्हाची खारोडी. खारोडी केवढ्याची आहे? खारोडी हे 60 रुपयाचं पॉकेट आहे. 60 रुपयाची. हो. नमस्कार, मी जळगाव खानदेशवरून आले. आमच्याकडे लसूण हिरवी मिरचीचे पापड आहेत, केळी चिप्स, गव्हाच्या लाया आहेत, स्ट्रेट ऑइल फ्री. आमच्याकडे लाकडी सामान पण बनवलं आहे. ही गौरी गणपती बनवला आहे आम्ही. ही आम्हाला देवाऱ्यात ठेवायला लावलं आहे. प्रदीप मिश्रा साहेब सांगतात तर देवाऱ्यात ठेवायची, पूजा करायची, छान नाही असतो बा, प्रभाव चांगला असतो आपल्यावर. आणि हे लाकडी खेळणे आणलेत मी. हा लाकडीचा कोंगा आहे. याच्याने केस वगैरे नाही गळत, डॅमेज नाही होत, डॅन्ड्रफ नाही होत. काय प्राइस आहे याची? याची 80 रुपयाला आहे. 80 रुपयाला. ही मातीची शिट्टी आहे, ती दिदी वाजवून बघवते. शिट्टी.
छान नारळापासून तयार केलेला गणपती. नमस्कार, मी दीपाली योगेश कुंभार. मी कोल्हापूरहून आले. माझी मातीची भांडी आहे, पारंपरिक मातीची भांडी. हे 150 रुपये, हे 200 रुपये. ही 1 लिटरची बॉटल आहे, ही 300 रुपयाला भेटेल. ही म्हणजे अर्धा लिटरची बॉटल आहे, ही तुम्हाला 250 रुपयाला भेटेल. ही दही पॉट आहे, हे ग्लास आहे, हे कप आहेत, मातीचे आहेत पण चिनी मातीचं कोटिंग आहे. त्या छोट्या पंत्या आहेत, ह्या पण पंचायत आहेत. नारळपंती, हे गणपती आहे, हे मिनिचर पॉट आहे, हे सर्विंग पॉट आहे मोठे, हे दही पॉट आहे, ही छोटी घरे आहे, ही प्लांटची पॉट आहे आणि ह्या डॉल्स आहेत आणि मोठी बिर्याणी वगैरे. याची काय किंमत आहे पॉटची? ह्या पॉटची 300 रुपये किंमत आहे. 300 रुपये. पुढे आहे. मी नागपूरच्या हिंगणा तहसील मधून आलेली आहे. माझ्या गटाचं नाव माऊली महिला बचत गट आहे आणि माझा स्टॉल नंबर 41 आहे. स्वतः टीचिंग करते मॅडम. स्वतः डिझाईन हा, करताय? स्वतः छान. लॉंग आहे. चान्स पहिला असल्यामुळे थोडं. याची किंमत काय? 3000 रुपये. 3000 रुपये. 3000. सुंदर. त्याच्यात कलर पण आहेत का? नाही, सिंगल. सिंगल कलर. छान सुंदर. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातली आहे मी. आमचं अगरबत्तीचं हे आहे, स्टॉल आहे. 15 प्रकारचे फ्लेवर आहेत. दूध पण आहे. 100 ग्राम पासून आम्ही विक्री चालू आहे आमची. 100 ग्रामचे पाव किलो, 1 किलो पर्यंत. स्टॉल नंबर आहे A58. नाव कलाबाई कृष्णदास कुंभरे. मी मुक्काम पोस्ट गंगाझरी, तहसील जिल्हा गोंदिया. माझ्या गटाचे नाव सुनीता महिला बचत गट. छोटावाला 1 150चा, 1 200चा. 150 आणि 200. छान सुंदर. लॅम्प आहे 300चे. गॅसबत्ती लॅम्प आहे 600चा. 600 रुपयाचा. आणि हा पण 600 रुपयाचा आहे. 600 रुपयाचा. हा 300 रुपयाचा आहे. 300 रुपयाचा. छान आहे, हँगिंग साठी मस्त आहे. हे सगळं तुम्ही स्वतः बनवलंय? माझे सगळं आहे ना, हे बांबू आर्ट. बांबू आर्ट. बांबू पासून तयार करतो मॅडम. बांबूचे सामान, लॅम्प्स आहे, बॉक्स आहे, जहाज आहे, फुलदाणी आहे. माझं नाव सुनीता बेदंजी राठोड, राहणार नाईकनगर, तालुका उंबरगा, जिल्हा धाराशिव. त्याच्यातून बचत गटातून आले मॅडम. आमची पारंपरिक आहे मॅडम, पहिल्यापासून. ऑल महाराष्ट्रामध्ये मी विकतो मॅडम. आम्ही फॅशन डिझाईन वगैरे सगळं आपल्याकडे कॉन्टॅक्ट करतात आणि घेतात पण आहे. आणि त्याच्यामुळेच आम्ही जास्तीत जास्त बेल्ट वगैरे सुंदर बेल्ट करण्यासाठी, हेअर क्लिप आहे मॅडम. परत पॅचेट ड्रेसवरती लावण्यासाठी, छोटे पॅचेट ड्रेसवरती लावण्यासाठी. परत ते गळ्यातली आपली ज्वेलरी आहे, अँटिक ज्वेलरी आहे मॅडम. सगळे अँटिक ज्वेलरी आहे. सुंदर. हे सगळं हाताने तयार केलेलं आहे. आपण बघू शकतात. मिरर वर्क, हँड वर्क, एम्ब्रॉयडरी. इकडे हे किचन पण आहे. मी सौ योगिता दिनेश मौजे, मुक्काम पोस्ट कोलेवाडा, तालुका गोरेगाव, जिल्हा गोंदिया. माझ्या समूहाचे नाव आहे शिल्पी सखी स्वयंसहायता समूह आणि माझ्या समूहात आदिवासी गोंड पेंटिंग हा व्यवसाय केला जातो. आदिवासी गोंड पेंटिंग म्हणजे आमचा गोंदिया जिल्हा हा आदिवासीचा जिल्हा असल्यामुळे मी त्या जिल्ह्यापासून अशी गावातील पेंटिंग आहे. तर जसे शेती करतात किसान शेतकरी लोक, तर शेतकरी लोकांना जे साहित्य पाहिजे, जसे बैलबंडी पाहिजे, बैल पाहिजे, बैलाची जोडी पाहिजे आणि ते शेतात जातात आहेत. म्हणजे ही आता आपल्याला पाहायला भेटत नाही, पण आता ती जुनी संस्कृती आपल्याला नवीन पिढीला दाखवायची आहे. त्या माध्यमातून ही पेंटिंग आम्ही साकारली आहे. नमस्कार, माझं नाव स्वप्नाली जितेंद्र जाधव. मी साताऱ्यावरून आले. आमचे प्रोडक्ट्स आहेत अभंग पंचगव्य प्रोडक्ट. आम्ही देशी गाईच्या शेणापासून अगरबत्ती, धूप कप, धूप स्टिक्स, तुपाच्या वाती, पंचगव्य दिवे, तुपाच्या वाती आहेत आपल्याकडे, वॅक्स फ्री. 4 प्रकारचे धूप स्टिक्स आहेत पंचगव्याचे. चंदन आहे, गुगळ आहे, गुलाब आहे, लोबाण आहे. आणि हे ऑर्डर करायचं असेल तर ऑर्डर करू शकतो. मेरा देवी राजस्थान से बाड़मेर जिला है, मेरा तहसील रामसर है. मैं हैंडीक्राफ्ट काम करती हूँ. 15 महिला हूँ. ग्रुप बने हुआ है हमारे में. 15 महिला माल बनाता हूँ. ये एप्लिक वाला है, ये एप्लिक वाला है, ये एप्लिक वाला है,
ये एकली वाला है, एक हाथा वाली गुदड़ी है, ये सूट बनाती हूँ, ये अजरक प्रिंट का है, कॉटन है। ये दुपट्टा है साथ में, हाथ में बनाती हूँ। हाँ, ये पूरा भरा हुआ है, ये पूरा भरा हुआ है, दुपट्टा है। ये बेडशीट है, ये 5,000 की है, ये 3,000 की है, ये 2500 की है, ये 2200 की है, ये 2,000 की है, ये 3,000 का सूट है। हमारा सब काम हाथ में बढ़िया है, हाथ से सब। ये स्टोर नंबर है 140। माझं नाव रेखा रुचिनाथ साळवे, राहणार भारत खुर्द, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना। आमचा स्टॉल क्रमांक आहे A12। आमचं प्रोडक्ट आहे गोटा गोडंबी, बिब्यापासून बनलेली गोडंबी। हा गोटा आहे, गोट्यापासून ही बनलेली गोडंबी। हे गोट्याचे फायदे म्हणजे हे काही बाळाला निमोनिया झाला तर दुधात गरम करून आपण कधी 2 थेंब दिले तर निमोनिया सुद्धा बरा होतो। आणि वर्ण खाल्ल्याच्या नंतर आपल्याला ऍसिडिटी होती, तर त्या ऍसिडिटीचा त्रास जर असला तर हे वरणात शिजवताना वरणात टाकायचं, ते वरण खाल्लं तर त्या ऍसिडिटी पण होत नाही। आणि गोडंबीचे फायदे म्हणजे शुगर साठी, कॅल्शियम साठी, विटॅमिन, प्रोटीन सी मिळतं आपल्याला तिच्यातून। आणि लहान बाळाच्या बुद्धिमत्तेसाठी पण चांगलं आहे। आणि हाडाचा त्याचा त्रास असला त्याच्यासाठी। शाळे अकोल्यावरून आलेली आहे। माझा गट आहे सुकन्या स्वयंसहायता, स्टॉल नंबर 17 आहे। आणि माझे प्रोडक्ट आहे गुळाची चिक्की, गुळापासून बनवलेली आहे, गुळ आणि शेंगदाण्याची आहे, ही गुळ आणि खोबऱ्याची आहे, आणि ही तिळाची आहे, गुळ आणि तिळाची बनवलेली आहे, आणि मुखवास आहे। आणि याची किंमत कशी आहे? ही 400 रुपये किलो आहे, 100ला एक पाव आहे। असं प्रोडक्ट सेमच आहे सगळ्यांचे। तूर डाळ आहे, मूग डाळ आहे, तीळ आहे, घरच्या शेतातलेच आहे बनवलेला। तीळ 240 रुपये किलो, तूर डाळ 250 रुपये किलो, तीळ पण 240 रुपये किलो आहे। पूर्ण घरच्या शेतातलंच बनवलेलं आहे। एवढे प्रोडक्ट आहे आमच्या जवळ, तुम्ही या आणि नक्की या, घेऊन जा आणि आमच्या स्टॉलला भेट द्या। आले तर तुमचा धन्यवाद। नमस्कार, माझं नाव वैशाली गणेशराव वानकडे, तसेच माझ्या समूहाचं नाव आहे मुक्ती स्वयंसहायता समूह, आणि आम्ही अमरावती जिल्ह्यामधून आलेलो आहोत। आणि माझा स्टॉल नंबर आहे 37। आणि आमच्याकडे मसाले आहेत, मोरिंगा पावडर आहे, मोरिंगा ग्रीन टी आहे, चहा मसाला, गरम मसाला, व्हेज मसाला, नॉन व्हेज मसाला, तसेच आहे थालीपीठ पीठ आहे। आणि हे आलूचे पापड, पोह्यांचे पापड आहे, हे आलूचे पापड आहेत, हा कुरड्या आहेत, आणि हे तांदळाचं पीठ। माझं नाव अंजना शंकर कुंभार, मी तालुका जिल्हा सातारा, मुक्काम पोस्ट परळी येथून आहे। स्टॉल नंबर आहे 104। माझ्याकडे पूर्ण मातीच्या टेराकोटाच्या वस्तू आहेत, ज्या आपण घरासाठी वापरू शकतो, जेवण बनवण्यासाठी, शोपीस, आपल्याला गिफ्ट देण्यासाठी, गणपती आपण गिफ्ट देण्यासाठी वापरू शकतो। हा प्लांटर आहे, हे झाड लावण्यासाठी आपण वापरू शकतो। ही बेल आहे, ही सरस्वती पाठी आहे, आपली विद्येचं चिन्ह। हे आपली जेवण बनवण्याची भांडी आहे, ही दही भांडी आहे। आपण ह्याच्यामध्ये जेवण बनवलं तर आपल्याला याच्यातून 100% प्रोटीन भेटतात, जे आपल्याला स्टीलच्या भांड्यातून, जर्मलच्या भांड्यातून भेटत नाहीत। ह्याच्यामध्ये जेवण बनवल्यामुळे आपल्याला बीपी, शुगरचा त्रास होत नाही। आणि हे तांब्या भांड्यातलं पाणी पिल्याने आपल्याला उष्णतेचा त्रास होत नाही। आपल्याला शुगरसाठी आपल्याला आपल्या तब्येतीसाठी चांगलं आहे। नमस्कार, आम्ही बुलढाण्याहून आलो आहोत, माझीजवळ स्वयंसहायता बचत गट। आमच्याकडे खूप सारं कलेक्शन आहे, त्याच्यामध्ये कोल्हापुरी वगैरे आहे। हे सगळं हँडमेड आहे आमचं, आम्ही स्वतः बनवतो, म्हणजे महिला बचत गटामार्फत हे सगळे तयार करतात। मी सेल्समॅन आहे त्यांचा, आणि कारागीर पण आहे। त्याची काय किंमत? ही ज्यूटची वर्क आहे, हे 700 ला, तसं 750 700। 750।
आणि सर्वात रनिंग चप्पल जरी म्हटलं ना आमच्याकडे तर मध्ये बघा हे एक व्हरायटी आहे, हे थोडं नवीन आहे, थोडं युनिक आहे. आणि टिपिकल मध्ये जर बोलले तुम्ही कोल्हापुरी मध्ये तर मग ही आहे. साधा प्रकार येतो आणि हा डिझाईन हा एक आहे आणि हा आहे. हा 750 वाला आहे आणि हा 550 वाला आहे. हा थोडा वेगळा बनवलेला आहे त्याच्यामध्ये, कारण याच्यामध्ये जे मटेरियल आहे ते याच्यामध्ये नाही. बाकी ज्यूट मध्ये आहे ही एक व्हरायटी, आणि लेदर मध्ये जर म्हटलं तर सेम डिझाईन ही आहे, ही याच्यामध्ये आहे. बाकी व्हील मध्ये सुद्धा आहे त्याच्यामध्ये, हाफ मध्ये. बाकी लेडीज मध्ये पण बऱ्यापैकी कलेक्शन आहे. डॉक्टर चप्पल मध्ये पण कलेक्शन आहे आमच्याकडे. जेंट्स मध्ये पण आहे, खूप सारा कलेक्शन. जर आवडलं असेल तर नक्की आमच्या स्टॉलला व्हिजिट करा. स्टॉल नंबर वगैरे इथं मेन्शन केलेला आहे, 126. माझं नाव पुष्पा पुष्कुमार पारधी आहे. मी गोंदिया जिल्ह्यावरून आहे. माझ्याकडे स्वरूपा मसालाचा हा 20 ग्रामचा पॅकेट आहे. हा, याच्यात सर्व मिक्स आहेत, पूर्ण म्हणजे 11-12 रंगाचे पदार्थ याच्यात मिक्स आहे. हे आमची हळद आहे, सप्तशृंगी हरियाली हळद म्हणून. हे ऑर्गॅनिकच आहे. आमचा स्टॉल नंबर आहे 190. कालिका लाकडी घाण्याचं तेल आहे, गाव शिंगवेनायक, तालुका जिल्हा अहमदनगर. तर हे सगळं आम्ही लाकडी घाण्यावर बनवतो. शेंगदाणा तेल आहे, सूर्यफूल तेल आहे, खोबरेल तेल, तिळाचं तेल आहे, हे मोहरीचं तेल आहे, जवसाचं तेल आहे, हे बदामचं तेल आहे. 8-9 प्रकारचे आमचं गट तेल तयार करतो. हे 550 रुपये लिटर आहे. हो, आणि मुंबईमध्ये जर कोणी घेत असले, आमचे पूर्वीचे पण ग्राहक आहेत, तर त्यांचा आम्ही कुरिअर चार्ज वगैरे घेत नाही, फ्री ऑफ चार्ज. नमस्कार, मी सोपान पुरुषोत्तम बोरकर. मी बुलढाणा येथून आलोय आणि मी इथे क्रांती मसाल्याचा स्टॉल लावलाय महालक्ष्मी सरस 2024-25 येथे. जसं की आपण बघू शकता माझ्याकडे क्रांती मसाले एस्वर पावडर आहे. जसं की आपल्या विदर्भामध्ये एस्वर पावडर म्हणतात आणि महाराष्ट्रभरात त्याला ग्रेव्ही पावडर म्हणतात, ज्याने भाजी घट्ट वगैरे होते. हे विदाऊट केमिकल आहे आणि यामध्ये डाळ दाणे सगळे मिक्स केलेले, ज्याने भाजी घट्ट होते. जसं की सेकंड वन, हा माझा स्वतःचा गरम मसाला आहे, आम्ही स्वतः घरी तयार करतो. याचा फ्रेग्रन्स एकदम हार्ड कोर आहे आणि चवीलाही चांगला आहे. जसं की नॉनव्हेज प्रेमी जे लोक खवय्ये लोक आहे, यांच्यासाठी हा खूप सुवर्ण संधी आहे. जसं की थर्ड वन आपण एक बघू शकतो, माझ्याकडे मिरची पावडर आहे, लाल कलरही आहे आणि तिखटही तेवढीच आहे आणि विदाऊट कलरची मिरची वापरतो आपण. नंतर हळदीचं तसंच आहे, पूर्ण शेतामध्ये काढलेली हळद आहे आणि स्वतः मी त्याला ग्राइंडिंग केलेलं आहे. नंतर जसं की आपण इकडे बघू शकता, माझ्याकडे एक चहा पावडर, ही माझी नवीन मोनोपोली आहे, नवीन प्रोडक्ट आहे माझं. या चहा पावडरमध्ये इलायची, सुंठ आणि अशा भरपूर साऱ्या चहा मसाल्यांच्या गोष्टी मिक्स केलेल्या आहे, ज्याने चहाही चांगला होतो आणि तुमचं डोकेदुखी थांबतं. तर मी गावाकडनं आलेलो आहे, तर तुम्ही माझ्या स्टॉलला एकदा अवश्य भेट द्या. तुम्हाला सर्व प्रकारचे मसाले रिझनेबल रेटमध्ये मिळतील. इव्हन तुम्हाला मी इथून गेल्यानंतर तुम्हाला कुरिअरची व्यवस्था मी करू शकतो आणि तुम्हाला पोस्टची व्यवस्थाही करू शकतो. धन्यवाद. नमस्ते मैम, राजस्थान जयपुर से आए हैं हम लोग. हमारे पास अभी आलू प्याज कचौरी है, मूंग दाल कचौरी है, दही बल्ले हैं, पापड़ी चाट है, आलू पनीर टिक्की चाट है, मिर्ची वड़ा है. बाय द वे हमारा बाकी जो राजस्थानी फेमस खाना है दाल बाटी चूरमा, वो कल आएगा मैम. हमारा स्टॉल नंबर है A38. ठीक है. राजस्थानची कचोरी खातोय. कचोरीवर खूप सुंदर त्याने दही, चटणी आणि कांदा पण टाकून दिलाय. मी आता टेस्ट बघते आणि मग तुम्हाला सांगते कचोरीची टेस्ट कशी आहे. गरम गरम कचोरी आम्हाला मिळाली या स्टॉलवर. आम्ही ही प्याज कचोरी घेतली आहे आणि त्यांच्याकडे मुगडाळची पण कचोरी आहे. शेवची भाजी आणि भाकर आहे ही पाटोडींची भाजी आणि भाकर आहे. ही शेवची भाजी आणि भाकर आहे. हा ठेचा आहे. हे वांग्याचं भरीत आहे. हे टोमॅटो टाकून आहे आणि हे बिना टोमॅटोचं आहे. ही तिळीची चटणी आहे गोड आणि ही खोबऱ्याची चटणी आहे. ही कळण्याची भाकर आणि वांग्याचं भरीत आहे आणि हे दशमी. ही 80 रुपयाची डिश आहे. ही 50 रुपयाची डिश आहे. शेव भाजी आणि भात आणि भाकर हे 150 रुपयाला आहे आणि पाटोळींची भाजी आणि भाकर 120 रुपयाला आहे.
स्टॉल नंबर 61. नमस्कार, माझं नाव छाया संजय वाडी. आम्ही तालुका जामनेर जिल्हा जळगाव वरून आलो आहे. आमची जळगावची प्रसिद्ध आहे वांग्याचं भरीत आणि भाकरी. खायला खूप टेस्टी लागतं आमचं भरीत भाकरी. आणि कळण्याची भाकरी आहे आमची. कळण्याची भाकरी पण खूप चवदार आहे आणि चविष्ट आहे. एकदा येऊन आमच्या स्टॉलला भेट देऊन तुम्ही स्वाद घ्यावा. आणखी दुसरे पदार्थ आहेत आमचे, वरण बट्टी, कढी, फुनके. अवश्य येऊन स्टॉलला भेट द्यावं. 07 नंबरचा स्टॉल आहे आमचा, तर अवश्य या. कमलादेवी महिला बचत गट आहे. आम्ही आंबेगाव तालुका पुणे जिल्ह्यामधून आलेलो आहोत. माझं नाव रेवती प्रशांत वाडेकर. आमच्याकडे स्पेशल आंबेगावची मासवडी थाळी आहे, पुरणपोळी आहे, तिळाची पोळी आहे, उकडीचे मोदक आहेत, त्यानंतर गरम गरम भजी, चहा, कॉफी, राईस प्लेट असे बरेच प्रकार, आणि प्युअर व्हेज आणि तिळगुळाची पोळी ही पण आमच्याकडे उपलब्ध आहे. या प्रदर्शनाची तारीख 11 फेब्रुवारी पासून 23 फेब्रुवारी पर्यंत आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी 10 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.